श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांचं दिव्य चरित्राचं अवगाहन आपण केलं। कुठून जीवनाचा प्रवास सुरू झाला आणि किती स्थित्यंतर करत करत पुन्हा नृसिंहवाडीला दत्तचरणी हे दिव्य शरीर महाराजांनी अर्पण केलं। नवे नवे ब्रह्मलोकामध्ये त्यांना घेऊन जायला पुष्पक विमान आलं। हे स्वतः गोपाळ स्वामी महाराजांनी पाहिलं। या नारायण स्वामींचं वर्णन करणं, त्यांच्या चरित्राचं वर्णन करणं शब्दाला मर्यादा आहे। या नारायण स्वामींचे शिष्य कोण कोण होऊन गेले, देह ठेवल्यानंतर सुद्धा यांची अनुभूती लोकांना कशी आहे, किंवा याच्या चरित्राची सांगता या स्वरूपात करत असताना यांचे काही प्रधान शिष्य होऊन गेले। यापैकी गोपाळ स्वामी असा खुलासा मी काल केला। या गोपाळ स्वामी महाराजांचा अधिकार तेवढाच आहे, यांची सुद्धा समाधी जिवंत समाधी आहे। आपण नृसिंहवाडीला आत आल्यानंतर बाकी सगळी दर्शनं घेता मुद्दाहून या माध्यमातून सांगायचं म्हणजे थोडं आतमध्ये जर आपण गेलात तर तिथे गोपाळ स्वामी म्हणून लिहिलेलं आहे। ते गोपाळ स्वामी म्हणजे या नारायण स्वामींचे शिष्यच आहेत, लक्षात घ्या। तेही दिव्य काम होऊन गेलं। सांगावे कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे, कैसे काय करावे, कवण्या परिमी राहावे, कवण येऊन कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे, त्यामध्ये अभय तुझ गोपाळा सांगावे। हे जे प्रसिद्ध पद म्हटल्यानंतर वाडीची पालखी थांबते, ते अभय गोपाळा म्हणजे हे गोपाळ स्वामी यांचं स्मरण आजच्या दिवशी करू। नृसिंहवाडीला दर्शनाला आल्यानंतर आपण गोपाळ स्वामींचं दर्शन अवश्यमेव घ्या। ज्या कृष्णानंद सरस्वतींचा खुलासा आपण कथानकामध्ये ऐकला, त्या कृष्णानंद काशीकर स्वामी महाराज यांचं सुद्धा स्थान याच ठिकाणी आहे। गोपाळ स्वामींच्या दर्शनाला जाताना, नारायण स्वामींच्या मंदिराकडे जाताना वाटेत कृष्णानंद काशीकर स्वामी असं लिहिलेलं आहे। ते हे कृष्णानंद स्वामी महाराजांचे यती धर्मातले पट्ट शिष्य, परमगुरु, कर्तबगार आणि व्यवहार चतुर असणारे कृष्णानंद काशीकर स्वामी हे आणखीन एक शिष्य होऊन गेले। सज्जन हो, नारायण स्वामींच्या शिष्य परंपरेमध्ये बाबा पेटकर पुढे संन्यासाश्रम स्वीकारून अच्युत स्वामी म्हणून या नावाने ओळखले गेले। महाराजांनी देह ठेवल्यानंतर पुष्पकारूढ झाल्यानंतर त्याच वर्षी भाद्रपद महिन्यातल्या पंचमीला कोल्हापूरच्या मठात राहणाऱ्या बाबा पेटकर नावाच्या शिष्याला स्वप्नात जाऊन महाराजांनी सांगितलं की मी काशीतून आणलेलं आणि माझ्या रोजच्या पूजेत असलेलं विश्वेश्वराचं बाणलिंग तुझ्याजवळ ठेवलंय, त्याची प्रतिष्ठापना माझ्या मठामध्ये तू कर म्हणून महाराजांनी सांगितलं। त्याची प्रतिष्ठा कोल्हापूरच्या मठात महाराजांच्या आसनाजवळ ठेवायला सांगितलं आणि त्याचं नाव लीला विश्वंभर असं ठेव असं सांगितलं। तुझं कल्याण होईल असं सांगून महाराज गुप्त झाले। ते दर्शन आपल्याला कोल्हापुरात निश्चित कधी आपण गेलात तर घेता येईल। सज्जन हो, हे बाबा पेटकर पुढे संन्यासाश्रम स्वीकारून अच्युत स्वामी झाले। महाराजांच्या वेगवेगळ्या शिष्य परंपरेमध्ये गृहस्थाश्रमी शिष्य झाले। यांचं नाव नृसिंहवाडीतले पुजारी कुटुंबातले, ज्यांना गुरुभक्त या नावाने ओळखलं जाऊ लागलं। सध्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या कानावरती वाचनामध्ये येतात, परंतु त्यात तथ्य नाही आजच्या काळामध्ये। परंतु आपण जर महाराजांचं मूळ चरित्र पाहिलं तर लक्षात येईल, एक अतिशय विमूढ असलेला एक बालक, ज्याला आपलं रोजचा उदरनिर्वाह कसा करावा, ज्याला आपलं पोट कसं भरावं हे एवढी सुद्धा स्वल्प बुद्धी नव्हती। याच्या मातेसह वर्तमान याची आई या पुत्राला घेऊन पाण्यामध्ये जीव देण्यासाठी म्हणून निघालेली असताना नारायण स्वामींची कृपा दृष्टी झाली आणि हा मुलगा, मूढ असलेला मुलगा ज्ञानी पंडित झाला। सज्जन हो, याला ज्ञान प्राप्त झालं आणि एवढा अधिकार झाला की गुरुभक्त या नावाने प्रसिद्ध झाले। जणू जिव्हेवरती सरस्वतीच ठेवली नारायण स्वामींनी यांच्या। काय नाही केलं गुरुभक्तांनी,
आज नृसिंहवाडीला ज्या आरत्या आपण सद्भक्त मंडळी आल्यानंतर ऐकता, या सर्व आरत्या गुरुभक्तांनी केलेल्या आहेत. वाडीतल्या काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत अनेक काव्याचं प्रधान जो उपयोग केला जातो. गणपती अथर्वशीर्षाच्या 21 कडव्याची आरती, ती आरती म्हणणारी एकापेक्षा एक मंडळी नृसिंहवाडीमध्ये आजही आहेत. सज्जन हो, 300-300, 400-400 आरत्या या गुरुभक्तांच्याकडनं हजारो आरत्या लिहिल्या गेल्या. या गुरुभक्तांचा याधिकार तेवढाच मोठा होता. नाना पद्धतीचे भक्त होऊन गेले, वेगवेगळे भक्त होऊन गेले. नारायण स्वामींच्या बद्दल वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. एवढंच वर्णन करता येईल. कलियुगी नरदेह धरुनी अवतार, दंड कमंडलू विलसित कौपिन सुंदर, सर्वांगी रुद्राक्ष माला शोभे त्रिपुंड्र, सिंहासनारूढ होवुनी तारी मुनवर, जयदेव जयदेव नारायण मूर्ती, निगमागम वदती अपार तव कीर्ती, जयदेव जयदेव. शेवटच्या चरणाचं फक्त वर्णन करू. अनंत ख्याती केली नकळे महिमान, मधु इंदू अमावास्या पुष्पकी बैसून, आज्ञा घेऊन दास जाती वैकुंठ भुवन, तारी तारी गुरुभक्त आला तुझ शरण, जयदेव जयदेव जय नारायण मूर्ती, निगमागम वदती अपार तव कीर्ती. अशी अपार कीर्ती असलेल्या नारायण स्वामी महाराजांना आजच्या दिवशी दत्त माझाच्या माध्यमातून त्यांच्या दिव्य चरित्राचं स्मरण करू. कृष्णानंद काशीकर महाराज असतील, गोपाळ स्वामी असतील, गुरुभक्त ढोबळे पुजारी असतील, या सर्वत्रांचं स्मरण आजच्या दिवशी करू. दिव्य दिव्य चरित्राचं स्मरण करू. या माध्यमातून दत्त भक्ती आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशा अनेक दत्त भक्तांचे चरित्र दत्त महाराजांच्या इच्छेनं त्यांच्या चरणी करण्याचा प्रयत्न असाच करूया. झालेली सेवा दत्तचरणी अर्पण करूया. कायेन मनसा वापी यद्यत्कर्म शुभाशुभम करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितम, दत्त नामैव 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 मम जीवनम, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. असं म्हणून वाणीला विराम द्यायचा. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करायचं आणि आज इथेच थांबायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.